वेंगुर्ल्यामध्ये दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षामध्ये जे काम वेंगुर्ला शहरामध्ये दीपकबाईंच्या माध्यमातून झालेलं आहे आणि विकासात्मक कामामध्ये आपण कुठेही कमी नाही आहोत। 10ही प्रभागामध्ये दीपकबाईंच्या माध्यमातून एवढा प्रचंड निधी दिलेला आहे। हा निधी बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने जो काही प्रचार आपण करणार आहोत, प्रसार करणार आहोत, त्याच्याकरिता लोकांकडे झाल्यानंतर फक्त सांगायला पाहिजे की आम्ही ही विकास कामं केलेली आहेत आणि विकास कामांच्या माध्यमातून दीपकबाईंनी केलेल्या पर्यटनाच्या माध्यमातून जो निधी ह्या ठिकाणी आणलेला आहे, जे रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, लोकांना 100% हे सगळ्या सुविधा ह्या आज रोजीपर्यंत दिलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये दीपकबाईच आमदार असल्यामुळे या भागामध्ये सर्वजण जे लोक आहेत, शेतकरी असतील, आंबा बागायतदार असतील, सर्वजण दीपकबाईंच्या मागे ठामपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे। म्हणून आम्ही सर्वांना मनापासून विनंती करतो की आपण सर्वांनी शिवसेना पक्षाच्या पाठीमागे उभं राहावं। आज ज्या आमच्या शिवसेना पक्षामध्ये ज्याने उमेदवारी मागितलेली आहे त्यांचे उमेदवारी अर्ज आपण भरलेले आहेत, परंतु आम्ही उद्यापर्यंत 1-2-4 ठिकाणी जे काही चर्चा आहे त्या दीपकबाईंच्या समोर चर्चा झाल्यानंतर 20च्या 20 उमेदवार आणि नगराध्यक्ष 1 अशा पद्धतीचं परिपूर्ण असं आमचं जे पॅनल आहे ते या ठिकाणी उभं राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही हे आम्हाला खात्री आहे।